तर नमस्कार मित्रांनो, जे कोणी आपल्या ह्या इंद्रायणी नदीच्या स्पेसिफिक सेशनसाठी जी लोक जॉईन झालेत, तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की इंद्रायणी नदी ही आपल्याला वारंवार फेसळताना दिसते. इंद्रायणी नदीचं पाणी बऱ्यापैकी घाण झालेलं दिसतंय. पण आज त्याबाबतचा हा सेशन अरेंज करण्याच्या पाठीमागं एक मोटिव्ह असा आहे की फक्त आपण जी काय आपली इंद्रायणी नदी आहे ही महाराष्ट्रातली एक पवित्र नदी आहे. त्याला एक धार्मिक, आध्यात्मिक आणि ऑब्विसली आपण त्या नदीचं पाणी आपल्या शेतीसाठी, पिण्याच्यासाठी, उद्योगासाठी वापरतो. त्यामुळे आपली ती 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 आपलं जीवन आहे. आणि आपण ती इंद्रायणीचं जे काही स्वास्थ्य बिघडलेलं आहे याच्याकडे बघताना फक्त एक इमोशनल किंवा थोडंसं भावनिक होऊन न बघताना, ठीक आहे, तर ती का प्रदूषित होतीये, त्याच्यात प्रदूषक कुठली आहे, ती वाचवायचं असेल तर नेमकं काय करायला लागेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याशा जाणून घ्यायच्यात. आणि त्यासाठीच आपण आपले जे किरण घोटकुळे सर आहेत, आपण त्यांना आज या एका सेशनसाठी आपण त्यांना बोलवलं. सरांची थोडक्यात ओळख करून देतो, फार काही हे नाही. सर निसर्ग राजा मित्र जीवांचे संस्थेचे एक सदस्य देखील आहेत. त्याचबरोबर किरण सर हे आता इंदिरा कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सच्या ह्याच्यामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून देखील काम करतात. आणि त्यांचं सगळ्यात विशेष म्हणजे ते आता सध्याला इंद्रायणी नदीवरती पीएचडी करतात आहेत. ठीक आहे. तर ती पीएचडी कशा संदर्भात आहे, काय आहे, आणि जे आपले दोन तीन मेन टॉपिक्स आहेत की नदीच्या बाबत आपल्याला ज्या गोष्टी जाणून घ्यायच्यात, की नदी कशी आहे, नदीची प्रणाली थोडक्यात काय आहे, त्याच्यात प्रदूषण कसं होतंय, ते प्रदूषण कसं रोखू शकतो, आणि त्यात नागरिकांचा रोल काय असेल, तर हे आपण आता किरण सरांकडनं ऐकून घेऊयात. ठीक आहे, किरण सर, ओव्हर टू यू. ओके. धन्यवाद प्रशांतजी. आता परिचय तर करून दिलेलाच आहे, त्यामुळं पुन्हा मी काय परिचय करून देत नाही. आणि सर्वात प्रथम प्रशांतजींना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी हा कार्यक्रम नदी वाचवण्यासाठी, बरं, ते कार्यक्रम चालूच आहे. जसं की झाडे वाचवा झाडे जगवा, आणि वेळोवेळी ते उत्स्फूर्तपणे आवाज उठवत असतात. जे काही अनैतिक कामं आपल्या इथं चालू आहेत, वृक्षतोड असेल किंवा नदी प्रदूषण असेल, तर वेळोवेळी ते आवाज उठवत असतात. फक्त यासाठी आपणच कुठेतरी कमी पडतोय का काय, असं या ठिकाणी वाटतंय. पण असू दे, खारीचा वाटा या ठिकाणी आपण नक्कीच उचलू त्यांच्या या महान कार्यामध्ये. विषय जो आहे इंद्रायणी नदी. इंद्रायणी नदी जर आपण पाहिली, नदी म्हणजे आपल्याला जस्ट, इफ यू सी द डेफिनेशन ऑफ रिव्हर, नदीची जर डेफिनेशन पाहिली तर बऱ्याच जणांचं म्हणणं इट इज जस्ट चॅनल ऑफ फ्लोईंग वॉटर. बरं, नदी म्हणजे आपण लहान मुलाला जरी विचारलं तर तो म्हणजे जे वाहतं पाणी असतं त्याला आपण नदी म्हणतो. पण ते फक्त एक प्रकारचं वाहतं पाणी नसून ती एक प्रकारची परिसंस्था आहे. आपण लहानपणापासून किंवा आपल्या माणसाची उत्पत्तीच किंवा जे काही आपण कल्चर, हडप्पा असो, संस्कृती असो, किंवा सर्वात पहिली मानवीय संस्कृती जी नाईल नदीच्या कडेला आपल्याला पाहायला मिळेल, तर ती नदीच्या कडेला आपली संस्कृती उदयास आलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस माणूस शेती करू लागला तर ते नदीच्या किनारी. त्यामुळे नदीचं महत्व आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे. आणि एवढं महत्व असूनही सगळ्यात दुर्लक्षित भाग सध्या म्हणजे नदीचा आहे. म्हणजे आपल्या घरातलं पाणी असेल, जसं प्रसादजींनी सांगितलं की वेस्ट जे आहे आपलं, सिवेज असेल, सॉलिड वेस्ट असेल, प्लास्टिक असेल, ती सर्व घाण जी आहे ती नदीला जाऊन मिळत आहे. म्हणून जी जीवनदायिनी आहे ती आता वाटेवर आहे. तर ती कशी रोखता येईल, आता माझा विषय घेण्याचं कारण तोच होता की जी झाडं जी आहे आपली आजूबाजूला दिसणारी, ती येता जाता नॉर्मली आपल्याला दिसतात, डोळ्याने दिसतात. पण नदीमधली जी झाडं आहेत, ज्या वनस्पती आहेत, त्या दुर्लक्षित आहे. आणि त्या दुर्लक्षित असण्याचं महत्वाचं कारण म्हणजे ते आपल्याला दिसत नाही. तर या ठिकाणी जर आपल्याला कळलं कोणत्या वनस्पती त्या नदीमध्ये आहे, त्यांचा रोल काय आहे एक्झॅक्ट त्या पर्टिक्युलर इकोसिस्टीम मध्ये,
म्हणजे नदी ही एक प्रकारची परिसंस्था आहे, ती फक्त वाहणारं पाणी नाहीये. तर ती पाणी स्वतःबरोबर वाहून नेत असताना इतरांना जीवन देण्याचं काम करते, इतर सजीवांना जगवायचं काम करते. आणि ह्याच अं, पोटतिडकीने मी तो विषय घेतला की आपण जास्तीत जास्त त्या वनस्पतींबरोबर वनस्पतींची माहिती घेऊन त्यांचा रोल काय आहे इकोसिस्टीम मधला, तो जर आपल्याला कळला तर त्यांच्या वाचवण्यासाठी आपल्याला नक्की काय करता येईल हे पण आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणून तो विषय मी घेतला. आता इंद्रायणी नदीचं जर पाहिलं तर सगळ्याच नद्या त्या ठिकाणी एक वेळेस अभ्यास करू शकत नाही, पण इंद्रायणी ही एक होली रिव्हर आपण म्हणतो. म्हणजे ऐतिहासिक काळापासून संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर असतील, यांच्या सहवासा या नदीचा सहवास त्यांना लाभलेला आहे. आणि एक धार्मिक स्थान आपल्या जीवनामध्ये त्या नदीचं आहे. आणि त्यामुळे ती नदी मी अभ्यासासाठी निवडली. तर आता ह्या नदीचा उगम जर आपण पाहिलं तर तो कुरवंदे गावामध्ये आहे, लोणावळा येथे. आणि लोणावळा लेक जो आहे त्याच्या पलीकडेच हे गाव आहे. तर त्या गावामध्ये नदीचा उगम या ठिकाणी दिसतो. इतर वेळेस आपण जर गेलो उन्हाळ्यामध्ये वगैरे तर शक्यतो ते उगम स्थान दिसणार नाही आपल्याला, पण पावसाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे ज्या काही स्ट्रीम आहेत त्या कुरवंदे गावातनं येणार त्या शेवटी या लोणावळा लेकला येतात आणि लोणावळा लेकवरनं पुढे ही नदी प्रवाही होते. तर नदीचे आपल्याला वेगवेगळे प्रकार पण माहिती असले पाहिजे. नदीचा अभ्यास त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे केला जातो. आणि त्याच्यामध्ये मग पेरेनियल रिव्हर असतील, काही अॅन्युअल रिव्हर्स असतील, म्हणजे काही बारामाही प्रवाही असतात. तर त्या प्रकारातली ही आपली इंद्रायणी नदी आहे. पण बऱ्याच ठिकाणी तिचा प्रवाह थांबलेला आपल्याला दिसतो. म्हणजे बारामाही प्रवाही जे आहे, प्रवाही पण असणं हे नदीचं एक वैशिष्ट्य आहे. ती ज्यावेळेस प्रवाही होणं थांबते त्यावेळेस तिची जी परिसंस्था आहे तिच्यामध्ये बिघाड होतो. तर आपण आपल्या अ, जगण्यासाठी म्हणा किंवा शेतीसाठी म्हणा किंवा कारखान्यांसाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी बांध बांधलेले आहेत नदीवरती, वेगवेगळे डॅम्स बांधलेले आहेत. तर ऍक्च्युली हे डॅम्स म्हणजे त्या नदीला मारण्याचं एक जनरली मारक आहे. ते जरी आपल्याला कारक असलं तरी ते नदीसाठी मारक आहे. याचं कारण म्हणजे जी नदीमधने असणारी मत्स्य प्रजाती आहेत त्या अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम. आता रिव्हरचा ओरिजिन जो कुरवंदे गावात आहे आणि ती जवळपास 108 किलोमीटरचा प्रवास करून ती भीमा नदीला मिळते. आणि भीमा नदीला तिचा कन्फ्लुएन्स आहे. म्हणजे ओरिजिन आणि कन्फ्लुएन्स असे दोन त्या ठिकाणी आहेत. कन्फ्लुएन्स म्हणजे थोडक्यात जिथे नदी दुसऱ्या नदीला मिळते. आता इंद्रायणी ही भीमा नदीची उपनदी आहे. भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. तर कृष्णा खोरे जे आहेत त्याच्या ह्या ट्रायबिटरीज आहेत. इंद्रायणी असेल, मुळा असेल, मुठा असेल, पवना असेल आणि भीमा भामा असतील. या सगळ्या कृष्णा खोऱ्याच्या ट्रायब्युटरीज आहेत. आणि इंद्रायणी नदी उगम केल्यापासून ती प्रवाही सतत पुढे चालत राहते. आणि त्या ठिकाणी इंद्रायणीला सगळ्यात पहिली नदी मिळते ती कुंडलिका नदी आहे, जी त्या ठिकाणी कामसे तेथे येऊन मिळते. आणि कुंडलिकाच्या पुढे त्या ठिकाणी आणखी एक नदी येऊन इंद्रायणीला मिळते ती म्हणजे आंध्रा. तर आंध्रा आणि कुंडलिका ह्या दोन्ही पण तिथल्या डॅम्स पासून ओरिजिन झालेल्या आहेत. आंध्रा डॅम पासून आंध्रा नदी त्या ठिकाणी आलेली आहे. आणि त्या ठिकाणी वळवण डॅम जो आहे त्याच्या वरच्या बाजूला अजून एक सारोटा डॅम आहे, त्याच्यातनं ही कुंडलिका नदी आलेली आहे. तिथं कुंदा रिव्हर पण काही लोकल लँग्वेज मध्ये तिला म्हणतात. तर या दोन नद्या येऊन इंद्रायणीला मिळतात. आणि इंद्रायणी पुढे आंध्राला घेऊन त्या ठिकाणी अं, ज्यावेळेस एलवाडीमध्ये येते, देऊच्या जवळच आहे, तर तिथं सुधा नदी एक आहे. तर झऱ्या टाईपच आहे, काहींना तो ओढा वाटतो, पण ती सुधा नदी आहे. ती एक इंद्रायणीची ट्रायब्युटरी आहे. आणि ही सुधा नदीचा उगम जो आहे तो त्या ठिकाणी मावळमध्येच आहे. आणि त्याच्यावरती जाधववाडी धरण बांधलेलं आहे. तर जाधववाडी धरणापासून ती सुधा नदी प्रवाही होते पुढे. आणि अ, सुधा नदीला घेऊन मग इंद्रायणी पुढे येऊन भामा नदी
भामा, भीमा आणि अं, त्या ठिकाणी इंद्रायणी या तिघांचा संगम त्या ठिकाणी तुळापूर येथे होतो. मग तिथून पुढे भीमा नदी, भीमा कोरेगाव इथनं पुढे, मग पुढे जाऊन पंढरपूरच्या भागामध्ये तिथं ऑक्सबो टाईप त्या ठिकाणी तिचं वळण आहे, चंद्राकार वळण आहे. पुढे जाऊन ती मला मिळते. आणि कृष्णा नदी पुढे जाऊन पुढे त्या ठिकाणी जो आपला बंगालचा उपसागर आहे त्याला जाऊन मिळते. तर अ, भारतामधले ज्या नद्या आहेत, तर ह्या नद्या बऱ्यापैकी प्रदूषित झालेल्या आहे. वेगवेगळे रिसर्च पेपर जर आपण रिव्ह्यू केले तर जवळपास 90 नद्या ह्या मृत अवस्थेकडे वाट. आता नदीची ही जी रचना आहे, ती रचना हजारो वर्ष लागलेली आहे त्याला. काही ठिकाणी 2 ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी खडकाला भेदून ही नदी पुढे प्रवाहित झालेली आहे. एक कुंडमाळा एक आहे, आणि वरती कामसेचं इथं अजून एक आहे. तर या ठिकाणी पण त्या खडकातनं ती नदी वाहते. मग ज्यावेळेस या ठिकाणी नदीचा अभ्यास केला तर जनरली असं लक्षात आलं की ओरिजिन जे आहे नदीचं, त्या ओरिजिन पासून किंवा डॅमचं वॉटर बऱ्याच ठिकाणी कलेक्ट केलं. वळवण डॅम असो, तुंगारली लेक असो, किंवा आपला सरोटा डॅम असो, या सगळ्या डॅमचं ज्यावेळेस पाणी परीक्षण केलं तर त्या पाण्यामध्ये जे काही जी पाण्याची क्वालिटी, वॉटर क्वालिटी इंडेक्स म्हणतो, WQI, तर वॉटर क्वालिटी इंडेक्स ही त्या पर्टिक्युलर रिजन मध्ये ओरिजिनच्या ठिकाणी चांगली सापडलेली आहे. मग आता वॉटर नदी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी फ्रेश वॉटर इकोसिस्टीम मध्ये येते. जनरली पृथ्वीचा जो पाण्याचा भाग आहे त्यापैकी काही पर्सेंटेज भाग हा फक्त पिण्याच्या पाण्यायोग्य आहे. आणि त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे, आपण दरवेळेस म्हणतो. आणि ही जी वॉटर क्वालिटी इंडेक्स आहे, तर ती खराब होत चाललेली आहे थोडक्यात. ज्यावेळेस हा अभ्यास केला त्यावेळेस ओरिजिन आणि कन्फ्लुएन्स, म्हणजे ओरिजिन जे आहे त्या ठिकाणी पाण्याची क्वालिटी चांगली सापडली. पण जसं आपण ओरिजिन कडून सिटीकडे, कडे यायला, आणि ठिकाणी ती नदीवृत्त अवस्थेत जाण्याच्या अं, ठिकाणी पण बऱ्याच वेळेस आपण पाहतो की नदीमध्ये मासे तरंगताना दिसतात. तर तरंगण्याचं कारण म्हणजे जो डिझॉल्व ऑक्सिजन आहे नदीचा. आता वॉटर क्वालिटी इंडेक्स पाहण्यासाठी वेगवेगळे क्रायटेरिया आपण वापरू शकतो. त्याच्यात फिजिकल पॅरामीटर येतात, केमिकल पॅरामीटर येतात, आणि बायोलॉजिकल पॅरामीटर पण येतात. म्हणजे थोडक्यात फ्रेश वॉटर इकोसिस्टीम असल्यामुळे त्याच्यात परत 2 प्रकार आहे, लोटिक आणि लेंटिक इकोसिस्टीम परिसंस्था जे आहेत, वाहत्या पाण्याचे आणि स्थिर पाण्याचे, अशा 2 परिसंस्था आहेत. तर तळी वगैरे जे आहेत डबकी, ती स्थिर पाण्याच्या परिसंस्थेमध्ये येतात, आणि नदी जी आहे ती वाहत्या पाण्याच्या परिसंस्थेमध्ये येते. त्यामुळे नदीचं पाणी वाहतं राहणं हेच तिचं मुख्य त्या ठिकाणी स्वच्छ राहण्याचं एक आहे. पण ज्यावेळेस ती स्थिर होत जाते, तिचा स्पीड ज्यावेळेस कमी होत जातो, ती प्रदूषित व्हायला जास्त वेळ लागत नाही. हा एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. दुसरं म्हणजे ही परिसंस्था जी आहे ती, जशी आपली टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम आहे, जसं एखादं फॉरेस्ट, तर फॉरेस्टमध्ये प्रोड्युसर्स असतात, प्रोड्युसर वरती डिपेंड हार्बिओर असतात, कार्निओर असतात. म्हणजे त्या ठिकाणी जर प्रोड्युसर नष्ट झाले, प्रायमरी लेवलचे वनस्पती, तर पूर्ण फूड चेन कोलॅप्स होऊ शकते. आपण अन्न साखळीचा अभ्यास केलेलाच आहे. तर एखादा घटक जरी अन्न साखळीतला त्या ठिकाणी तुटला तर पूर्ण अन्न साखळी कोलॅप्स होऊ शकते. पूर्ण फूड वेब, ज्याला आपण अन्न जालिका म्हणतो, ती त्या ठिकाणी कोलॅप्स होऊ शकते. तसंच नदी जी आहे, फ्रेश वॉटर इकोसिस्टीम आपण म्हणतो, वाहत्या पाण्याची परिसंस्था, तर त्याच्यामध्ये पण प्रोड्युसर्स आहेत. प्रोड्युसर्स कोण आहे तर अल्गी आहेत, फायटोप्लॅन्क्टॉन्स आपण म्हणतो त्याला, की जे आपल्याला शेवाळ आपण जे म्हणतो, तर शेवाळाच्या बऱ्याचशा व्हरायटी आपल्याला डोळ्याने दिसतात, स्पायरोगायरा वगैरे. पण फायटोप्लॅन्क्टॉन जे आहेत, ते फायटोप्लॅन्क्टॉन्स आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, तर त्याला आपल्याला मायक्रोस्कोपची गरज पडते. तर असे फायटोप्लॅन्क्टॉन्स जे आहेत ते या नदी
परिसंस्थेमधले काय आहेत, तर प्रोड्युसर्स आहेत थोडक्यात. आणि हे ज्यावेळेस त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस करतात, त्या फोटोसिंथेसिसमुळे ऑक्सिजन जो तयार होतो, तो ऑक्सिजन म्हणजे या ठिकाणी त्या फिश किंवा त्या इकोसिस्टीम मध्ये जे काही लिव्हिंग थिंग्स आहे, हेट्रोट्रॉप्स आहे, परजीवी परपोसी आहेत, त्यांना जगण्यासाठी तो ऑक्सिजन महत्वाचा आहे. मग आता हे जे फायटोप्लॅन्क्टॉन्स आहेत, तर त्याच्यामध्ये कॉस्मॅरियम आहे, नंतर त्या ठिकाणी डेस्मिड्स येतात. तर वेगवेगळी नावं त्या ठिकाणी आहेत, वेगवेगळ्या स्पेसीज आहेत, त्यांचे सायंटिफिक नावं पण आहेत. तर हे जस्ट मायक्रोस्कोप मध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस त्या व्हरायटीज आपल्याला दिसतात. मग ह्यांच्यावरती हे झू प्लॅन्क्टॉन डिपेंड असतात. हे झाले प्रोड्युसर. प्रोड्युसर वरती कोण डिपेंड येतं? झू प्लॅन्क्टॉन. तर झू प्लॅन्क्टॉन्स त्या ठिकाणी त्यांच्यावर अवलंबून आहेत. नंतर झू प्लॅन्क्टॉन हे सेकंड प्रायमरी कंझ्युमर मध्ये येतील. नंतर झू प्लॅन्क्टॉन खाणारे फिश आहेत, आणि फिशला खाणारे परत टॉप लेवलचे टॉप कार्निवर म्हणजे मोठे मासे जे छोट्यांना खातात. तर अशी ही फूड चेन त्यांची असते परिसंस्थेची. तर जर हे प्रोड्युसरच नाहीसे झाले, तर पूर्ण फूड चेन कोलॅप्स होणार आहे. त्यामुळे ह्या वनस्पतींचा अभ्यास करून त्यांचं संवर्धन करणं पण गरजेचं आहे. आणि हे वनस्पती ज्या आहेत त्या मेनली जर आपण पाहिलं तर त्या ह्या वॉटर क्वालिटीवर डिपेंड आहे. WQI आपण जे म्हणतो, वॉटर क्वालिटी इंडेक्स, तर त्याच्यावरती डिपेंड आहेत. आणि त्याच्यामध्ये पण काही वनस्पती जसे आपण पाहतो की काही एंडेमिक असतात, काही एक्झॉटिक असतात. बरं, म्हणजे फॉरेन मधनं आणलेल्या ज्या प्रजाती आहेत, ते आपल्याला डोकेदुखी ठरलेल्या आहेत. काँग्रेस गवत असेल, कॉस्मॉस असेल किंवा टंडनी असेल. तसंच पाण्यामध्ये पण एक्झॉटिक स्पेसीज ह्या डेंजरस आहेत. बरेच बरेचसे मासेमारी करणारे नी काय केलेलं आहे, बाहेरचे मासे आणून दुसऱ्या प्रजातीचे त्या नदीमध्ये सोडलेले, की ज्यांनी एंडेमिक ज्या स्पेसीज आहेत त्यांना किल केलेलं आहे. आणि त्यामुळे जी काही बायोडायव्हर्सिटी आहे नदीची, ती कमी होत चाललेली आहे. आणि प्रोड्युसर्स जे आहेत, प्रोड्युसर्स अँड दिस रिव्हर इकोसिस्टीम इज व्हेरी फ्रॅगाईल. याचा अर्थ ही रिव्हर इकोसिस्टीम जी आहे ती एकदम नाजूक असते आणि ती सतत बदलत असते. म्हणजे आज तुम्ही नदीच्या ज्या पाण्यात उतराल, तेच पाणी 1 तासानंतर किंवा दुसऱ्या दिवशी असेल असं नाही. ज्या दिवशी उतराल त्या प्रत्येक दिवशी ही नदी वेगळी असते. एवढी ती चंचल आहे. आणि ही वॉटर क्वालिटी इंडेक्स पाहण्यासाठी आपल्याला COD, BOD, डिझॉल्व ऑक्सिजन, म्हणजे फिजिकल पॅरामीटर, केमिकल पॅरामीटर आणि बायोलॉजिकल पॅरामीटर तिन्ही पाहणं आवश्यक आहे. फक्त केमिकल आणि फिजिकल पॅरामीटर पाहून उपयोग नाही. तर बायोलॉजिकल पॅरामीटर म्हणजेच त्यातली फिश डायव्हर्सिटी, फायटोप्लॅन्क्टॉन डायव्हर्सिटी, झू प्लॅन्क्टॉन डायव्हर्सिटी, हे सगळे अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्यांचं संवर्धन केलं तरच ती नदी जिवंत राहणार आहे. मग या ठिकाणी फिजिकल पॅरामीटर मध्ये जनरली थोडक्यात सांगतो मी, आपण काय काय पाहतो, तर पीएच पाहतो. पीएच जो आहे नदीचा 5 ते 9 च्या दरम्यान साधारण असतो. या पीएच मध्ये लाईफ चांगली राहू शकते. म्हणजे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये जर तो गेला तर लाईफला धोका आहे. पीएच नंतर आपण डिझॉल्व ऑक्सिजन पाहतो, की जो महत्वाचा घटक आहे. तर पीएच हा फिजिकल मध्ये येतो, डिझॉल्व ऑक्सिजन हा केमिकल मध्ये येतो. तर पीएच आधी फक्त फिजिकल पॅरामीटर पाहू आपण. त्याच्यामध्ये पीएच येईल, कलर येईल, टर्बिड, पाणी किती दूषित आहे. तर पाणी जेवढं स्वच्छ आहे तेवढं आपल्याला तिचा तळ दिसतो. जर पाण्याचा तळ आपल्याला, नदीचा तळ दिसत नसेल, तर तेवढी ती जास्त नदी प्रदूषित आहे. त्याच्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट पण आहेत, की किती नदीची टर्बिडिटी आहे ते पाहण्यासाठी सेकिस डीज नावाचं एक येतं. तर त्यावरून आपण किती खोलवर तळ जो आहे तो दिसू शकतो. त्यावरून नदीची जी फिजिकल पॅरामीटर जे आहे, कलर आणि ओडर, हे पण महत्वाचे आहेत. पीएच महत्वाचं आहे. प्लस आपण जर पाहिलं तर टेम्परेचर हे महत्वाचं आहे. बरं, आपल्याला फक्त वॉटर पोल्युशन माहिती आहे, म्हणजे प्लॅस्टिक टाकलं किंवा वेस्ट वॉटर त्याच्यात मिक्स केलं म्हणजे नदी प्रदूषित झाली असं आपण म्हणतो. पण ऍक्च्युली नदीचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने जरी वाढलं किंवा कमी झालं तरी ते पण एक प्रकारचं पोल्युशन आहे. म्हणजे त्याला आपण टेम्परेचर पोल्युशन म्हणू शकतो. सो एवढी ती फ्रॅगाईल असते. म्हणजे टेम्परेचर मधला बदल पण त्या ठिकाणी तिला घातक असतो किंवा तिथल्या जैवविविधतेला घातक असतो. आणि
त्याचं एक कारण म्हणजे आपण जे बांध बांधतो त्याच्यावर आपण हायड्रो इलेक्ट्रिक डॅम बांधतो. ते हायड्रो इलेक्ट्रिक डॅम मधनं पण पाणी बऱ्याच वेळेस काय होतं, आपण स्पीडने सोडतो. मग ते वाऱ्याचा वेग, स्पीड याच्यावरती पण ते डिझॉल्व ऑक्सिजन डिपेंड असतो, प्लस त्या वॉटरचं टेम्परेचर डिपेंड असतं. आणि ह्या हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्टमुळे आपल्याला फायदा होतो, इलेक्ट्रिसिटी मिळते. पण ती जी नॉर्मल लाईफ आहे, नॅचरल लाईफ आहे रिव्हरची, ती डिस्टर्ब होते. तर त्याच्यावरती पण त्याचा पण कमीत कमी वापर केला गेला पाहिजे. हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट जेवढे आपण कमी ठेवू, त्याचे सोर्स जास्त वापरू, तेवढं ते नदीसाठी चांगलं आहे. हे झाले फिजिकल पॅरामीटर, टेम्परेचर, पीएच वगैरे. केमिकल मध्ये आपण मेनली डिझॉल्व ऑक्सिजन, सीओडी आणि बीओडी पाहतो. तर बीओडी म्हणजे काय, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. तर बीओडी जेवढा वाढत जाईल नदीचं, तेवढा त्याच्यात ऑर्गॅनिक मॅटर जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे सिवेज वॉटर जास्त मिक्स होत आहे. आता आपलं ड्रेनेजचं पाणी जे आहे ते नदीमध्ये सोडलं जातं. काही ठिकाणी एसटीपी प्लांट आहे, सिवेज ट्रीटमेंट प्लांट, काही ठिकाणी नाही. पण हा बीओडी जसं जसं वाढेल नदीचं, तसं तसं त्या ठिकाणी ऑर्गॅनिक मॅटर जास्त वाढत चाललाय असं आपण म्हणू शकतो. आणि बीओडी जर वाढत गेला तर डिझॉल्व ऑक्सिजन कमी होत जातो. डिझॉल्व ऑक्सिजन जेवढा कमी होईल, आता ऍव्हरेज जर आपण पाहिलं तर डिझॉल्व ऑक्सिजन हा 4च्या वर असला पाहिजे. पण काही स्पेसीज आहेत की ज्या 3 mg पर लिटर, बरं. तर 3 mg पर लिटर पर्यंत पण हा काही ना, पण स्पेसीज इथं काय आहे, जगू जाकी शकतात. आतमध्ये. 3 mg ला पण जगू शकतात काही स्पेसीज. पण त्या ठिकाणी 3च्या खाली जर जो डिझॉल्व ऑक्सिजन गेला, तर ती नदी मृत झाली असं पण म्हणू शकतो. मग हे डिझॉल्व ऑक्सिजन कमी होण्याची कारण काय आहेत? तर पहिलं कारण म्हणजे टेम्परेचर नदीचं. ते जर जास्त असेल किंवा अति कमी असेल तर त्याच्यावर परिणाम होतो. वाहणारा वारा, प्लस त्या ठिकाणी वॉटर किती पोल्युटेड आहे. ऑर्गॅनिक मॅटर जास्त असेल तर ऑर्गॅनिक मॅटर त्या ठिकाणी ऑक्सिजन यूज करणारे बॅक्टेरिया जे वाढणार आहे, त्याच्यावर ते ऑक्सिजन जास्त यूज करणार आहे. आणि त्याचा परिणाम म्हणजे डिझॉल्व ऑक्सिजन लेवल कमी होणार आहे. आणि तिसरं कारण म्हणजे जलपर्णी. जलपर्णी ही इंग्रजांनी आपल्या भारतामध्ये आणली. आपलं हायड्रोफायटिक प्लांट जर पाहिलं तर कमळ हे आहे, जलीय वनस्पती, अत्यंत सुंदर आहे. आणताना त्यांच्या जे काही बंगले होते त्यांच्या समोर तलाव केले जायचे आणि त्याच्यात त्यांनी ती जलपर्णी सोडली. पण आता ती जलपर्णी आपल्याला डोकेदुखी ठरत आहे. त्याचं कारण म्हणजे वॉटर जेवढं जास्त पोल्युटेड होतं, तेवढी ही जलपर्णी पटपट वाढते. आणि तिचं असं वैशिष्ट्य आहे की ती बियांद्वारे कमी वाढते आणि व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशनने जास्त वाढते. म्हणजे एक झाड जरी नदीमध्ये असेल आणि त्याला चांगलं न्यूट्रिशन मिळालं, तर एका झाडापासून हजारो झाडं तयार व्हायला वेळ लागत नाही. तर ह्या जलपर्णीमुळे काय होणार आहे, डिझॉल्व ऑक्सिजन कमी होणार आहे. कारण हवेचा पाण्याशी संपर्क तुटतो. कारण ही जी लेअर तयार होते जलपर्णीची, ती हवेला आणि पाण्याला वेगळं करते. आणि प्लस फोटोसिंथेसिस पण त्या ठिकाणी अं, वेगवेगळे प्लांट्स जे आहेत, ॲक्वॅटिक प्लांट, आता आपण जे ऑक्सिजन घेतोय तो आपल्याला 70% ऑक्सिजन या जलीय वनस्पतींपासून मिळतोय. 30% फक्त जमिनीवरच्या प्लांट पासून मिळतं. त्यामुळे केवढा मोठा रोल या जलीय वनस्पती करतात. म्हणजे तुम्ही जो श्वास घेताय आता, ते प्रत्येक 3 श्वासामागे जो एक श्वास आपण घेतोय तो या फायटोप्लॅन्क्टॉन्समुळे घेतोय, अल्गीमुळे घेतोय. त्यामुळे त्याचा एवढा महत्वाचा रोल आपल्या जीवनामध्ये आहे. त्या प्रदूषणाला, मग हे डिझॉल्व ऑक्सिजन जास्त ठेवण्याचं काम या ठिकाणी करण्यासाठी ह्या वनस्पती जे आहेत, पोल्युशन जे आहे ते कमी करणं आवश्यक आहे. तर हे जलपर्णी वाढत गेलेली आहे. पण बऱ्याच ठिकाणी जलपर्णी काढून पण काही रिसर्च पेपर मी पाहिले तर त्याच्यात जलपर्णीचा वापर त्या ठिकाणी पोल्युशन क्युअर करण्यासाठी केलेला आहे. पण ती बाजूला काढल्यानंतर त्याच्यापासून पण फर्टिलायझर्स काही ठिकाणी तयार केलेले आहे. पण जिथं नदी शुद्ध असेल तिथं तुम्हाला जलपर्णी दिसणार नाही. वरती तुम्ही पहा डॅम, प्रत्येक डॅमच्या पाणी पहा किंवा डॅम मधलं पाणी, त्याचं जलपर्णी दिसणार नाही. कारण जलपर्णीला वाढायला जे
ऑर्गॅनिक मॅटर लागतो, जे काही एनपीके लागतं, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, ते सगळं आपल्या नाल्यातनं नदीला मिळत असतं. आणि त्या नाल्यातनं गेलेलं जे न्यूट्रिशन आहे ती जलपर्णी घेत असते. आणि मॉस्किटोचं पण ज्यावेळेस पाणी स्थिर होतं, आता जलपर्णी जेवढी वाढेल तेवढं पाणी प्रवाही होण्याचं प्रमाण कमी होणार आहे. आणि त्यामुळे मॉस्किटो पण त्या ठिकाणी वाढणार आहे, मच्छर पण वाढणार आहे. हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. तर डिझॉल्व ऑक्सिजन, आणि दुसरा आहे केमिकल ऑक्सिजन, सीओडी आपण म्हणतो, केमिकल ऑक्सिजन डिमांड. तर केमिकल ऑक्सिजन डिमांड जो आहे तो पण घातक आहे. तो जेवढा जास्त असेल तेवढं नदीमध्ये केमिकल्सचे जे प्रमाण आहेत ते वाढलेलं आहे. म्हणजे इंडस्ट्रीयल पोल्युशन आपण जे म्हणतो, बीओडी वाढण्याचं कारण म्हणजे सिवेज ट्रीटमेंट, आपलं नाल्याचं पाणी, ड्रेनेजचं पाणी. आणि इंडस्ट्रीयल सिवेज जर जास्त मिक्स होत असेल तर तिथं सीओडी वाढणार आहे. आणि सीओडीचा आणि बीओडीचा परिणाम त्या ठिकाणी डायरेक्टली इनडायरेक्टली या फायटोप्लॅन्क्टॉनवर होत असतो. म्हणजे ज्यावेळेस आपण स्वच्छ नदी पाहतो किंवा जिथं पाणी स्वच्छ आहे तिथं हे फायटोप्लॅन्क्टॉन लिमिटेड वाढतात. आणि दे आर ऑल्सो गुड इंडिकेटर ऑफ द पोल्युशन. काही प्रजाती असे आहेत या फायटोप्लॅन्क्टॉनच्या, जलीय वनस्पतींच्या, की ज्या फक्त दूषित पाण्यामध्ये वाढतात. आणि दूषित पाणी जे आहे त्याच्यातलं जे न्यूट्रिएंट ते घेऊन ते वाढतात, आणि त्यांचं प्रमाण जास्त दिसणार आहे. बरेचसे डायटम्स टॉक्झिक आहेत. तर हे जे आहेत ते केव्हा जास्त वाढणार आहे, ज्यावेळेस पोल्युशन वाढणार आहे. म्हणजे डिझॉल्व ऑक्सिजन जो आहे, आता जमिनीवरच्या ज्या वनस्पती आहेत त्या दिवसा फोटोसिंथेसिस करतात आणि त्या ठिकाणी CO2 ट्रॅप करून O2 बाहेर टाकतात, जो ऑक्सिजन आपण घेतो दिवसभर. पण रात्रीचं त्याच वनस्पती रेस्पिरेशन करतात, म्हणजेच उलटी, CO2 बाहेर टाकतात आणि ऑक्सिजन घेतात. तसंच ह्या वनस्पती जर पाण्यामध्ये जास्त झाल्या, जलीय वनस्पती, आता त्या जास्त का होणार आहे, तर पोल्युशन जास्त झाल्यामुळे. आणि त्या जर पाण्यामध्ये जास्त झाल्या तर त्याचा परिणाम काय होणार आहे, की त्या रात्रीचं, दिवसा ऑक्सिजन सोडतील पण रात्रीचं ते काय सोडणार आहे, CO2, आणि ऑक्सिजन ट्रॅप करणार आहे. त्यामुळे रात्रीचं मासे काय पाण्याच्या बाहेर येऊ शकत नाही, ऑक्सिजन नाही म्हणून. त्यामुळे माशांना तो ऑक्सिजन मिळणार नाही. जे काही जलचर वनस्पती, जलचर प्राणी आहेत त्यांना तो ऑक्सिजन मिळणार नाही. आणि सकाळी उठल्यावर आपल्याला दिसतं की नदीमध्ये मासे मेलेले असतात. तर हे एक प्रकारचं लाईफ सायकल डिस्टर्ब होण्याचं कारण आहे वॉटर पोल्युशन. म्हणजे वॉटर पोल्युशन पहा कसं घातक आहे या इकोसिस्टीमला. ते फक्त आपल्या शरीराला रोग करतं असं नाही, तर ही इकोसिस्टीमच पूर्ण कोलॅप्स करतं. आणि त्यामुळे नदीमध्ये हे जे वनस्पती आहेत ते आपण प्रमाणातच वाढल्या पाहिजे. त्या जर जास्त वाढल्या तर ते पण घातक आहे. आणि त्यातल्या त्यात प्रदूषण युक्त पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती ह्या चांगल्या वनस्पतींना पण घातक आहे. त्यामुळे फक्त एक्झॉटिक व्हरायटी वाढत जातील, टॉक्झिक व्हरायटी वाढत जातील पोल्युशनमुळे. तर हे सीओडी, बीओडी आणि डीओ वरनं आपण ठरवू शकतो की ते पाणी किती प्रदूषित आहे. आणि बायोलॉजिकल पॅरामीटर, आता याच्या केमिकल पॅरामीटर तसे भरपूर आहेत. त्याच्यात नायट्राइट्स आपण शोधू शकतो, सल्फेट किती आहे त्याचं प्रमाण काढू शकतो, नंतर अमोनिकल नायट्रेट काढू शकतो. तर हे सगळे जे प्रमाण आहेत ते काढण्याचं कारण म्हणजे ऍग्रिकल्चरल वेस्ट पण पाण्यामध्ये मिक्स होत असतं. ज्यावेळेस आपण शेतीला खत देत असतो, स्पेशली केमिकल फर्टिलायझर, रासायनिक खते, तर ही रासायनिक खते शेवटी जाऊन अंडरग्राऊंड वॉटरला जातात. अंडरग्राऊंड वॉटरवरनं ती नदीला जाऊन मिळतात. आणि महत्वाचं म्हणजे हे जेवढी लेवल वाढेल तेवढं ते वॉटर पोल्युशन वाढणार आहे. आणि त्यामुळे केमिकल फर्टिलायझरचा पण वापर आपण कमी केला पाहिजे, कारण त्याची डायरेक्ट लिंक ही या नदीच्या पाण्याशी आणि अंडरग्राऊंड वॉटरशी आहे. आणि बायोलॉजिकल फॅक्टर मध्ये जर आपण पाहिलं तर बायोलॉजिकल फॅक्टर मध्ये आपण फायटोप्लॅन्क्टॉन आणि झूप्लॅन्क्टॉन हे पाहू शकतो. तर फायटोप्लॅन्क्टॉन्स मध्ये डायटम्स येतात, डेस्मिड्स येतात, आणि काही क्रिसोफाइट्स जे आपण म्हणतो ते या ठिकाणी येणार आहे. तर झू प्लॅन्क्टॉन मध्ये आपण पाहिलं तर जे हेट्रोट्रॉप्स असतात, बरं, फायटोप्लॅन्क्टॉन जनरली ऑटोट्रॉप्स असतात आणि त्यांच्यावर डिपेंड असणारे हे हेट्रोट्रॉप्स. तर त्याच्यामध्ये रोटिफर्स वगैरे अशा व्हरायटीज आहेत की ज्या फायटोप्लॅन्क्टॉनला खातात.
जसं अमिबा आपल्याला माहिती पॅरामेसियम आहे. तर हे प्रोटोझोआ मेंबर्स आहेत, मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम आहे की जे पाण्यामध्ये दिसतात. पण काही जे झो प्लॅन्क्टॉन आहे ते दूषित पाण्यामध्ये जास्त प्रमाणात वाढणार आहे, स्थिर पाण्यामध्ये जास्त वाढणार आहेत. त्यामुळे ते जर जास्त वाढले, त्यांचं डिकम्पोजिशन होणार, परत त्यांच्यावर बॅक्टेरिया वाढणार, म्हणजे ब्लूम्स वेगवेगळे तयार होतात. आणि हे ब्लूम्स पुन्हा डिझॉल्व ऑक्सिजन कमी करण्यासाठी त्या ठिकाणी कारणीभूत ठरतात. तर हे जनरल आपण पाहू शकतो. बीओडी, सीओडी, केमिकल, फिजिकल आणि बायोलॉजिकल पॅरामीटर. तिसरं म्हणजे जिओलॉजिकल पॅरामीटर्स, जिओग्राफिकल पॅरामीटर्स. हे सगळे पॅरामीटर्स आपण स्टडी करतो लिम्नॉलॉजीमध्ये. लिम्नॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ फिजिकल, केमिकल, biological, geographical, and geological parameter of the river, and all that we can study for uh, maintaining that biodiversity of the river. तर अशा प्रकारे जिओग्राफिकल जर पाहिलं आपण रिव्हर, तर रिव्हर ही स्वतः प्रवाहित होत असते हाय इलेव्हेशन टू लो इलेव्हेशन. म्हणजे आपण जर पाहिलं तर इंद्रायणीचं जवळपास 680 इलेव्हेशन पॉईंट आहे, आणि ती कमी कमी होत जाऊन 580, म्हणजे चढाकडून उताराकडे ती प्रवाहित होते. अं, तर अशा प्रकारे ती प्रवाहित होत असताना ती काही ठिकाणी वळण घेते, काही ठिकाणी त्या ठिकाणी धबधबे तयार करते, काही ठिकाणी दगडांना चिरून जे वेगवेगळ्या कातळ तयार होतात, त्याच्यातनं ती प्रवाहित होत असते. तर ही प्रवाहित होत असताना तिचा स्पीड किती आहे, तिची पाण्याची वेलॉसिटी किती आहे, ते पण मोजणं गरजेचं आहे. त्याच्यावरती पण बरेचसे फिश, आणि जेवढे डॅम्स आपण बंधारे बांधू तेवढं जे मायग्रेशन होत असतं हम्म. फिशचं, तर ते मायग्रेशन बऱ्याच वेळेस अफेक्ट होतं. आणि त्यामुळे जी बायोडायव्हर्सिटी होती माशांची, ती आधीची पहा, म्हणजे 15-20 वर्षापूर्वीची आणि आत्ताची पहा, तुम्हाला हार्डली त्या ठिकाणी काही पर्सेंटेज मध्ये ती सर्व्हाइव्ह झालेली दिसेल. म्हणजे धीरज सर बऱ्याचशा थोडंसं डिस्टर्ब प्रजा. करतो. हा आपला हा, हा येस सर. सेशन, हा आपला सेशन एक्सपायर होतोय आता 40 मिनिट्स नंतर ना. ठीक आहे, एक 5 मिनिटं फक्त आपण हा व्हिडिओ सेव्हिंगला देऊ, आणि एक 5 मिनिटानंतर ना परत त्याच लिंकला आपण कनेक्ट करू आणि हा सेशन पुढे कंटिन्यू करू. ठीक आहे. आणि मग जे काही ओके. प्रश्न असतील आणि त्याच्यानंतर नदी संवर्धनामध्ये